हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा चमचमीत झणझणीत आणि स्वादिष्ट असा मसाले भात कसा करायचा ते पाहणार आहे. अगदी एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण एकदम मस्त असा आपण मसाले भात बनवलेला आहे. एकदम चविष्ट चमचमीत झणझणीत असा झालेला आहे. तर नक्की या पद्धतीने करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम मी 1 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता तुमच्या आवडीने. मी नंतर भात बनवायच्या वेळेस तो स्वच्छ धुवून घेणार आहे. आता सुरुवातीला वाटण बनवून घेणार आहे. त्यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 हिरवी मिरची घेतली. तिखट आहे त्यामुळे 2 घेतले, तुमच्या आवडीनुसार घ्या. इथे वाटण बनवून झालेलं आहे. अर्धी वाटी मी फ्रोझन मटर घेतलेला आहे. छोटासा मी इथे फ्लॉवर घेतलेला आहे. एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे. आता भात बनवणार आहे कुकरमध्ये. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे आपण जिरे घालून घ्यायचे तेलामध्ये. इथे थोडीशी मोहरी घालायची, थोडेसे शेंगदाणे घालणार आहे. छान भातामध्ये लागतात त्यामुळे थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत आणि 2 तमालपत्र घातलेले आहेत. तर मी 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत आणि जो कांदा आपण कट करून घेतलेला तो पण घातलेला आहे. कांदा चांगला भाजून घ्यायचा. इथे बघा, कांदा चांगला मी भाजून घेतलेला आहे. त्यानंतर जे वाटण केलेलं आहे ते घातलेलं आहे आणि वाटण आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे बघू शकता या पद्धतीने वाटण मी चांगलं इथे परतून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये इथे मी पाव चमचा हळद घालून घेते आणि थोडासा गरम मसाला घालते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला. अजून काही मसाले घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. इथे हळद घातलेली आहे पाव चमचा आणि अर्धा चमचा मसाला घातलेला आहे. त्यामध्येच मी टमाटर आणि फ्लॉवर घालून घेतलेला आहे. या पद्धतीने इथे बघा, या पद्धतीने भाज्या घालून मी 2 मिनटं परतून घेतलेलं आहे. आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी, त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे. या वाटीने बघा, ज्या वाटीने तांदूळ घेतलेलं त्या वाटीने 2 वाटी मी इथे पाणी घालून घेते. या पद्धतीने पाणी घालायचं आणि यामध्ये बघा मटर घालायचं राहिलेलं, त्यामुळे मी मटर घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये बघा मी मीठ घालून घेणार आहे चवीनुसार. या पद्धतीने गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे. उकळी काढून घेणार आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. इथे बघू शकताय मी मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यामध्येच आपण थोडंसं 1 चमचाभर साजूक तूप पण घालणार आहे. याला उकळी यायला लागलेली आहे. छान चव लागते बघा तुपामुळे, जरूर घाला. मीठ घातलेलं आहे, तूप घातलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालते आणि उकळी आल्यानंतर आपण यामध्ये तांदूळ घालून घेणार आहे. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. याला छान उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे. आता स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालायचे. पाणी नितळून व्यवस्थित घालायचं हे तांदूळ सगळं आणि तांदूळ घालून बघा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि छान अजून एकदा उकळी काढून घ्यायची. बघा इथे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान याला उकळी काढून घेते. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. याला छान उकळी यायला लागलेली आहे. गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि झाकण लावून मिडियम फ्लेमवर फक्त 1 शिट्टी करून घेणार आहे. इथे बघू शकता मी 1 शिट्टी करून घेतलेले आहे. कुकर थंड झालेला आहे. छान मोकळा सुटसुटीत एकदम मस्त चविष्ट आपला हा मसाले भात तयार झालेला आहे. सुगंध छान येतोय. वरून थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेते. मी तुम्हाला दाखवते किती मोकळा एकदम सुटसुटीत झालेला आहे आणि मस्त झालेला आहे. बघू शकताय कमी साहित्यात तेवढा चविष्ट आपला हा मसाले भात तयार झालेला आहे. इथे बघू शकताय एकदम सुटसुटीत असा झालेला आहे. एकदम मस्त, एकदम छान असा, एकदम छान सुगंध सुटलेला आहे. नक्की करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तुमचा पण मसाले भात या पद्धतीने बनवला तर छानच होणार आहे. एकदम चविष्ट, चमचमीत आणि झणझणीत असा हा आपला गावरान पद्धतीने मसाले भात आपण बनवलेला आहे. नक्की करून बघा. तुमचा पण छान होईल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने या उन्हाळ्यात नक्की एकदा मसाले भात बनवून बघा. तुमचा पण छानच होईल. तुम्हाला चमचमीत असं खायचं असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.